मंद्रुपमध्ये गेल्या 1 महिन्याभरापासून नियमित पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त झालेल्या मंद्रुपवासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला। पिण्याच्या पाण्यासाठी दररोज होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांचा संयम सुटल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले। अनेक कुटुंबांना खासगी टँकरचे पाणी 800 ते 1000 रुपये घेऊन मोजावे लागतात। वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे, दयानंद खाडे यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या ठिकाणी मंद्रुपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमटे यांनी आपली कदकद या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आमचे चुंगाबाई खेडे यांचे सुपुत्र मेंबर दयानंद खेडे यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं संताप व्यक्त केलेला आहे। मी पुन्हा एकदा आवाहन करतो की बाबा गेल्या अनेक दिवसापासून जे काही 1 महिना झाला पाणी पुरवठा ठप्प आहे। मी मगाशी आवाहन केल्यासारखं सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी इथं राजकारण करता गावातील दोन्ही योजनांचे पाणी पुरवठा योजना कसं पूर्ण होतील दुरुस्ती याचं प्रयत्न करावं। आणि मंद्रुपला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक इथं उपलब्ध नाही आहे। यापूर्वी नागे जोडमोठे होते, त्यांची का बदली झाली अख्ख्या गावाला माहीत आहे। मी सांगण्याची काय गरज नाही आहे। कसं काय ना तो ग्रामसेवक कामाच का सुद्धा बिनकामाच का असं पण तो गावचा होता, थोडं उपलब्ध होत होता वेळेवर। आता जे काही नवीन ग्रामसेवक आलेले आहेत ते 1 महिना राजा टाकून गेलेत असं आत्ताच आमचे मित्र दयानंद खेडे यांनी सांगितलं। विचार करा, गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि ग्रामसेवक राजावर जातोय म्हणल्यावर किती असंवेदनशीलता या ठिकाणी आहे। त्या ग्रामसेवकांनी बदलीची मागणी केली असं सांगण्यात येत आहे। खरं तर मंद्रुपला नवीन ग्रामसेवक येण्यास का घाबरत आहेत हे आम्हाला बी अजूनपर्यंत कळीना। जे मी बीडीओना विनंती करतो, सध्या गावामध्ये महिना झाला पाणी नाही आहे, येथील पाणी प्रश्न सुटण्यासाठी ग्रामसेवक गरजेचा आहे। त्यामुळं बीडीओ साहेबांना विनंती करतो, लवकरात लवकर मंद्रुपला पूर्ण वेळ कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा। आणि जाता जाता मी मंद्रुप ग्रामपंचायतला पुन्हा एकदा विनंती करतो, कुरगोट मंद्रुप आणि टाकळी मंद्रुप या दोन्ही पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून गावाला मुबलक प्रमाणामध्ये पाणी पुरवठा करावा असे मी त्यांना कळकळीची विनंती करतो। धन्यवाद। गेल्या आत्ताच पंचाक्षरी स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे 27 दिवस नाही, हे टाकळीचं पाईपलाईन फुटून जवळपास 2 महिने झालेला आहे। आम्ही जर प्रत्येक येऊन सांगत असताना त्याकडं जाणून बुजून प्रशासन आणि दुर्लक्ष केलेलं आहे। सर्वात कमी खर्चाचं पाईपलाईन दुरुस्तीचं काम होतं टाकळीचं, तो सुद्धा या प्रशासनानं केला नाही। आणि जे ग्रामसेवक आले 2 महिने झालं ग्रामसेवक या ठिकाणी आले, 2 महिन्यातनं केवळ 4 ते 5 दिवस त्यांनी या ठिकाणी आलेलं आहे। सत्ताधारींना या गावचं काही देणं घेणं राहिलं नाही, फक्त स्वतःच्या कसं भांडवलशाही करता येईल याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे। आम्ही बोलून लोकांना वाटतं आज या ठिकाणी आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्या समोर आम्हाला लोकांनी काय काय शिव्या दिलेल्या आहेत हे एवढं त्यांच्या समोर सांगून सुद्धा यांना जर कळत नसेल तर तुम्हाला जमत नसेल तर खुर्ची सोडा, दुसरं कोणतरी येऊन बसेल करेल ना त्याच्यात असेल तर। पण तुम्ही गावाला वेठीच धरू नका। आणि तुमचे हे आत्ताच ज्या मातांनी सांगितलं की अशुद्ध भाषेत बोलतात हे तुम्हाला शोभण्यासारखी गोष्ट नाही। तुम्ही या गावावर अनेक वेळा राज्य केलेलं आहे, गावचं मोठे माणूस म्हणून घेता, अशा माता भगिनींना असेल गावच्या लेकरांना असं बोलणं तुमचं चुकतं आहे। मी त्यांना एवढंच सांगेन, आजपर्यंत आम्ही तुम्हाला विरोधक या नात्यानं विरोध न करता कुठल्याही विकास कामात आम्ही सहकार्य केलेलं आहे। यापुढं जर तुम्हाला विकास कामात सहकार्य हवं असेल तर गावचा प्रश्न मिटवा, नाहीतर रोज आंदोलन या ठिकाणी ग्रामपंचायत समोर केलं जाईल, एवढी मी आज या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो। नाही मेंबर, आता जे पाईपलाईन आहे, तुम्ही पण ग्रामपंचायत सदस्य, काय तिथले म्हणजे नेमकं परिस्थिती आहे, कशासाठी एवढा दिवस कुरगोटच्या पाईपलाईनचं नाव पुढं करतात, तिथला ते शेतकऱ्याच्या चुकीनं पाईपलाईन उकडलं गेलं आहे ते आम्ही मान्य करू। गावासाठी 2 पाईपलाईन आहेत, एक टाकळीवरून आहे, एक कुरगोटवरून आहे। या टाकळीचं दुरुस्त करण्यासाठी 2 महिने काल ते सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप आहे तिथं 1 दिवसात दुरुस्त होणारे काम आजपर्यंत झालं नाही। काल काय तर ते तुम्ही सदस्य आहात, तुम्ही विचारलं नाही किती वेळा विचारा, डेप्युटी सरपंचांना विचारा, सरपंचांना विचारा, ते नुसतं हसण्याचं काम केल्याशिवाय दुसरंच काही करत नाही। आणि विषय असा आहे, 4 मोटरी आहेत आपल्या इलेक्ट्रिक नदीवर, त्यापैकी 2 मोटऱ्या जळालेल्या आहेत, 6 महिने झाला। मी स्वतः सांगतोय 2 चालू आहेत, ते 2 पडल्यावर परत तुम्ही लोकांना सांगणार मोटर जळाली पाणी नाही म्हणून। अगोदर दुरुस्त करून ठेवा म्हणून आम्ही बोलतो, तर त्यांना त्याकडे लक्ष देण्यात सवय नाही। अजून किती दिवस लागतील पाण्यासाठी? आता त्या प्रशासनावर ते अवलंबून आहे, त्यांनी किती फास्ट करतील त्या फास्ट पाणी गावासाठी येणार आहे। यांनी जर असंच टाळत गेले तर मग अजून 10-15 दिवस पण येणार नाही।